मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मागे झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांमधील प्रश्नांच्या विशेष समावेशासह घेऊन आलो आहोत पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग 4. चला तर लगेच सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत अ. गुजरात, ब. कर्नाटक, क. तेलंगणा आणि ड. महाराष्ट्र. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन ड. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 2. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ऑप्शन आहेत अ. टान्झानिया, ब. ग्रीनलँड, क. आइसलँड आणि ड. नॉर्वे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन ब. ग्रीनलँड. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? ऑप्शन आहेत अ. मसुरी, ब. हैदराबाद, क. नाशिक आणि ड. डेहराडून. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब. हैदराबाद. प्रश्न क्रमांक 4. केरळमधील टिंबटिंब हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन आहेत अ. पेरियार, ब. चंद्रप्रभा, क. कुमाराकोम आणि ड. कोट्टायम. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. पेरियार. प्रश्न क्रमांक 5. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, ब. पंजाब, क. बिहार आणि ड. हरियाणा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड. हरियाणा. प्रश्न क्रमांक 6. भारताचा सुमारे टिंबटिंब टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे. ऑप्शन आहेत अ. 40, ब. 50, क. 60 आणि ड. 70. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क. 60. प्रश्न क्रमांक 7. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य किंवा वाङ्मय लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? ऑप्शन आहेत अ. निवृत्ती ज्ञानदेव जीवनगौरव पुरस्कार, ब. ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार, क. सोपान मुक्ताबाई जीवनगौरव पुरस्कार आणि ड. एकनाथ नामदेव जीवनगौरव पुरस्कार. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब. ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार. प्रश्न क्रमांक 8. मराठवाडा मुक्तीसंग्रामादरम्यान जालना येथील खालीलपैकी कोणास हौतात्म्य प्राप्त झाले? ऑप्शन आहेत अ. गोविंदभाई श्रॉफ, ब. जनार्दन मामा, क. स्वामी रामानंद तीर्थ आणि ड. गजाननराव देशमुख. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ब. जनार्दन मामा. प्रश्न क्रमांक 9. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? ऑप्शन आहेत अ. महिला व बाल विकास, ब. शिक्षण, क. जलयुक्त शिवार आणि ड. पशुसंवर्धन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. महिला व बाल विकास. प्रश्न क्रमांक 10. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश होत नाही? ऑप्शन आहेत अ. औरंगाबाद, ब. नागपूर, क. कोल्हापूर आणि ड. सोलापूर. याचं योग्य उत्तर आहे क. कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 11. सन 2011च्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या टिंबटिंब इतकी आहे. ऑप्शन आहेत अ. 50.2, ब. 45.2, क. 35.2 आणि ड. 55.2. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब. 45.2. प्रश्न क्रमांक 12. महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत अ. धुळे, ब. अहमदनगर, क. जालना आणि ड. नागपूर. याचं योग्य उत्तर आहे क. जालना. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीजचे विस्तृत साठे आढळतात? ऑप्शन आहेत अ. नागपूर व गोंदिया, ब. सातारा व सांगली, क. धुळे व जळगाव, ड. यवतमाळ व परभणी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ. नागपूर व गोंदिया. प्रश्न क्रमांक 14. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत अ. CIPA,
ब CCIS, क CCTNS आणि ड इन्फॉर्मेशन हायवे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क CCTNS. प्रश्न क्रमांक 15. आल्प्स पर्वत रांगा कोणत्या खंडात आहेत? ऑप्शन आहेत अ आशिया, ब आफ्रिका, क युरोप आणि ड अमेरिका. याचं योग्य उत्तर आहे क युरोप. प्रश्न क्रमांक 16. लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ अग्निजन्य खडक, ब गाळांचे खडक, क रूपांतरित खडक, ड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अ अग्निजन्य खडक. प्रश्न क्रमांक 17. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? ऑप्शन आहेत अ अमावस्या, ब पौर्णिमा, क अष्टमी आणि ड चतुर्थी. याचं योग्य उत्तर आहे अ अमावस्या. प्रश्न क्रमांक 18. भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते? ऑप्शन आहेत अ प्रयागराज, ब नागपूर, क दिल्ली आणि ड कोलकाता. तर याचं योग्य उत्तर आहे ब नागपूर. प्रश्न क्रमांक 19. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत अ पॅरिस, ब वॉशिंग्टन, क टोकियो आणि ड व्हिएन्ना. तर याचं योग्य उत्तर आहे अ पॅरिस. प्रश्न क्रमांक 20. बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहेत अ केरळ, ब तामिळनाडू, क कर्नाटक आणि ड आसाम. तर याचं योग्य उत्तर आहे ड आसाम. प्रश्न क्रमांक 21. खालील गटात न बसणारे पद ओळखा. ऑप्शन आहेत व्यापार उदीम, ब रोख उदार, क मान सन्मान आणि ड दीनदुबळा. तर याचं योग्य उत्तर आहे ब रोख उदार. प्रश्न क्रमांक 22. गुढीपाडवा चैत्र तर होळी, म्हणजे गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो तर होळी कोणत्या महिन्यात येईल? ऑप्शन आहेत अ फाल्गुन, ब वैशाख, क माघ आणि ड पौष. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ फाल्गुन. प्रश्न क्रमांक 23. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. ऑप्शन आहेत अ मी सिनेमा पाहत असेन, ब मी सिनेमा पाहीन, क मी सिनेमा पाहत होतो आणि ड मी सिनेमा पाहत असतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ मी सिनेमा पाहत असेन. प्रश्न क्रमांक 24. दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन आहेत अ द्वंद्व, ब कर्मधारय, क तत्पुरुष आणि ड बहुव्रीही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड बहुव्रीही. प्रश्न क्रमांक 25. जा या क्रियापदाचे भूतकाळी रूप काय होईल? ऑप्शन आहेत अ गेला, ब जातो, क जा आणि ड जाताना. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ गेला. प्रश्न क्रमांक 26. दर साल दर शेकडा किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपयावर 3 वर्षांत 540 रुपये व्याज मिळेल? मित्रांनो, गणिताचा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून योग्य उत्तर तुम्ही काढायचं आहे. मी तुम्हाला सरळ उत्तर सांगत आहे. तर याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन ड 12. प्रश्न क्रमांक 27. संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. तर त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर संगीताचे सध्याचे वय किती? संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. तर संगीताचे सध्याचे वय किती? ऑप्शन आहेत अ 9 वर्ष, ब 23 वर्ष, क 22 वर्ष आणि ड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 9 वर्ष. प्रश्न क्रमांक 28. एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती? ऑप्शन आहेत अ 20 किलोमीटर, ब 24 किलोमीटर, क 28.5 किलोमीटर आणि ड 30 किलोमीटर.
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 30 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 29. कुंभार चाक तर चित्रकार. सहसंबंध कुंभाराचा चाकाशी संबंध आहे तर चित्रकाराचा कशाशी? ऑप्शन आहेत अ चित्र, ब रंग, क तसबीर आणि ड कुंचला. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड कुंचला. प्रश्न क्रमांक 30. 6 मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील? ऑप्शन आहेत अ 6, ब 10, क 11 आणि ड 15. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड 15.